पांडुरंग परमात्मा सांगतायत नाम्या, अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज म्हणले, पांडुरंगा दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास? चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं भगवंताला, सगळं ताट स्वच्छ केलं भगवंतानी. आणि मग रिकाम ताट घेऊन नामदेव महाराज घरी येतात तेव्हा गुणाई माता म्हणते, कार्त्या एवढा धीर धरवला नाही तुला? सगळं संपवलं ना राऊळात? नाही ग आई, ज्याच्यासाठी होतं त्यानं संपवलंय. नाम्या खरं सांग, कोणी संपवलं? आई कोणी बघितलं? खोटं बोलू नको नाम्या, खोटं कधीपासून बोलायला लागला? आई अगं खोटं कसं बोलायचं हेच माहिती नाही म्हणाल. आताच्या पोरांना नाही सांगावं लागत, खोटं कसं बोलायचं हेच माहिती नाही. आई अगं या डोळ्यांनी पाहिलंय, या डोळ्यांनी मी ग पाहिला देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. आई देव जेवला ग का हो? हा भक्तीतला अधिकार आणि अलौकिक अशी सिद्धी वयाच्या 5व्या वर्षी प्राप्त व्हावी. आणि मग मात्र पांडुरंगाने असीम कृपा करावी. विठुरायाचे प्रेम भंडारी झालेले नामदेव महाराज इतक्या प्रेमाने भगवंताला आळवायचे, इतका अधिकार होता. म्हणून अशा संतांच्या चरणावरती आम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. इथे आम्ही बुद्धीचे फाटे फोडायचे नाहीत. तुकोबरायांचं वैकुंठ गमन सुद्धा लोकांनी चर्चेत आणलं. ज्ञानोबा एक होते की 4 होते हे सुद्धा लोकांनी याच्यावर सुद्धा चर्चा केली. याहून पुढे गोपाल कृष्णांच्या बाबतीत सुद्धा म्हणाले, कृष्ण म्हणाले, एवढ्या वर्षाचं आयुष्य भगवंतांचं कसं असेल? वसुदेव सुतं देवम हा एक कृष्ण असला पाहिजे. कंस चाणूर मर्दनम हा एक म्हणाले भगवान गोपाल कृष्ण, दुसराच देवकी परमानंदम, आणि मग कृष्णम वंदे जगद्गुरुम. तिकडं अर्जुनाला गीता सांगणारा कुरुक्षेत्रावर तो 34. नको तिथे आम्ही बुद्धी फार मध्ये मध्ये आणतो, संशय व्यक्त करतो, विश्वास कमी पडतो. मला सांगा, महिला वर्ग आपण सगळे एसटीत बसताना प्रवास करताना, इकडे एसटीने प्रवास करतो ना आपण सगळे? हो म्हणा, जागे आहेत ना सगळे आपण? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सध्या एसटी आपलीच आहे की नाही? मग एसटीत बसल्यानंतर कुठे बसता तुम्ही? कुठे बसता, मागे की पुढे? पुढे जागा असली तर पहिली पुढे धरून बसू ना आपण जागा. काय अनुभव आहे पुढे बसल्यानंतर आणि सगळ्यात शेवटच्या सीटवर बसल्यानंतर? काय अनुभव असतो? हा, क्या बात आहे, विथ ऍक्शन. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं पाहिजे श्रोत्यांना. खरं सांगू का, 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 किंवा 7 ते 10 ही वेळ आमची झी मराठीची आहे की नाही महिला वर्ग? पटलं तर काय ते बघा, आई कुठे काय करते, प्रेमाची गोष्ट, या सगळं आम्ही त्याग करून आम्ही इथे बसतोय. मग बॅकग्राऊंड हे ते सगळं कीर्तनात रंग असला पाहिजे. असो, मला सांगायचं एवढं की आपण एसटी मध्ये जर पुढे बसलो तर धक्के दणके जरा कमी आहेत, मागे बसलो तर तुलनेने जास्त आहेत. मग एसटीच्या ड्रायव्हर पासून आपण जेवढे जवळ तेवढे धक्के दणके कमी, आणि त्याच्यापासून जितकं लांब तेवढी सगळी आदळआपट आहे. प्रपंचामध्ये जीवन जगत असताना जगाचा चालक म्हणतो आपण त्याला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तो ड्रायव्हर आहे, स्टेरिंग त्याच्या हातात आहे. त्यामुळे त्याच्यापासून आपण जितके जवळ तेवढी आदळआपट कमी राहील, लक्षात ठेवा. आणि त्याच्यापासून आपण जितके लांब तेवढी सगळी आदळआपटच आहे, मग धक्के आणि दणकेच आहे. मग तक्रार नाही करायची.